नाशिकमधलं जे काळाराम मंदिर आहे, ते आता मला वाटतं बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण त्याच्या इतिहासाबद्दल आपण थोडंसं सांगा, काही गोष्टी स्वरूपात जर सांगितलं तर आणखीन ऐकायला इंटरेस्टिंग वाटेल, की त्याच्या मागचं इतिहास आणि ते लोकांनाही जाणून घ्यायला अ, अ, एक इंटरेस्टिंग वाटेल. वाल्मिकी रामायण जे आहे त्या वाल्मिकी रामायणामध्ये अनेक कांड आहेत. त्यामध्ये अरण्यकांड म्हणून जे आहे, या अरण्यकांडामध्ये प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनवासाकरता संपूर्ण 14 वर्षाच्या कालखंडामध्ये भ्रमण करीत नाशिकला जेव्हा पंचवटीला आले, तर तिथे एक उल्लेख असा आला आहे की पंचवट्याम विशेषेण गोदा दक्षिण वाहिनी रामचंद्र प्रसादेन भक्तिमुक्तिप्रदायिनी गोदावरी नमोस्तुते. अजून एक श्लोक आला आहे, मोठा अद्भुत श्लोक आला आहे, जो गोदावरीचा प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी देखील सीतामातेला गोदावरीचं वर्णन करत असताना सांगितलं की दृष्ट्वा गोदा शतम पापम, हे सीते, ही गोदावरी इतकी पुण्यसलील आहे की हिचं नुसतं दर्शन केलं तरी 100 पातके नाहीसे होतात. स्पृष्ट्वा गोदा शतम त्रयम, त्या गोदावरीला स्पर्श केला अंगावरती, मार्जन जर आपण त्या पाण्याचं केलं तर 300 पातकांचा नाश होतो. आणि स्नात्वा जन्म सहस्त्रेषु, जर पर्वकालामध्ये जसं सिंहस्थ कुंभमेळा आहे, हे पर्व जे आहेत, या पर्वात जर आपण स्नान केलं तर 1000 अजाणतेपणी जाणतेपणी झालेल्या पातकांचा नाश होतो. आणि असं होऊन तिथे गोदावरीचं पूजन प्रभू रामचंद्रांनी करून आपलं जे विद्यमान काळाराम मंदिराची जी जागा आहे, त्या जागी पर्णकुटी लक्ष्मणाने बांधली. इतका बारीक उल्लेख आहे तिथे की त्या बांधलेल्या पर्णकुटीची वास्तुशांती देखील केली, असा वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आला आहे. आणि मग तिथे प्रभू रामचंद्र 2.25 वर्ष, जिथे आज काळारामाचं मंदिर आहे, म्हणजे हा साधारणतः ॲप्रॉक्सिमेटली जरी आपण नीट पाहायचं म्हटलं खगोलीय आणि ज्योतिषशास्त्रानुसार, तर 8,500 वर्षाचा पूर्वीचा कालखंड तिथे जातो आहे. त्या वेळेपासून तर टिल टुडे कंटिन्युएशन्समध्ये त्या जागेवरती त्या उपास्य तिथे रामराया त्या ठिकाणी राहिलेत. त्यामुळे त्या जागेवरती पूजन सुरू आहे. याआधी इथे मंदिर होतं. साधारण आपलं जे मंदिर आहे ते 1772 ते 1792 पर्यंत बाहेरच्या परिकोटी म्हणजे ओरी ज्याला म्हणे त्याच्यासह पूर्ण झालं. मूळ मंदिर 1772ला पूर्ण झालं आणि बाहेरच्या पेरिफेरी आणि पेविंग आणि हे सगळं पकडून साधारण तो 1792च्या आसपास मंदिर बांधलं गेलेलं आहे. हे मंदिर श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांच्या आज्ञेने सरदार खंडेराव ओढेकर, आपलं ओढा जे गाव आहे निफाडच्या जवळ, तर त्या ओढ्याची त्यांना संपूर्ण जहागिरी होती आणि त्यांना स्वतःला स्वप्नदृष्टांत झाला असं आमच्याकडे परंपरागत कहाणीतनं सांगितलं गेलं आहे. आणि त्यांनी मग ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराचा जो दगड आहे तो, ज्याला आपण शास्त्रीय परिभाषेत म्हणायचं तर ब्लॅक बसाल्ट, काळा तो दगड आहे. आणि हा दगड, ह्या दगडाला देखील प्रभू रामचंद्रांचा स्पर्श झाला आहे असं मानलं जातं. कारण नाशिकला येण्याच्या आधी प्रभू रामचंद्र, जो आपण रामशेज डोंगर आहे नाशिकपासून साधारण एक 17-18 किलोमीटरवर आहे, रामशेजचा किल्ला, मोठा इतिहासकालीन छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, औरंगजेबाचा पहिला लढा मराठ्यांच्या विरुद्ध हा रामशेज डोंगरापासून सुरू झाला. पण त्या डोंगराचं नावच रामशेज अशाकरता पडलं की राम लक्ष्मण सीता नाशिकला येण्याच्या 1 दिवस आधी त्या डोंगरावरती त्यांनी शयन केलेलं होतं. आणि त्याची एक गंमत म्हणजे, तू कधी तिथे वर गेला असशील नाही, आजूबाजूचे जे 4-5 डोंगर आहे तिथे जर तू गेलास तर तिथे तुझ्या असं लक्षात येईल की तिथे जे घास आहे म्हणजे जे गवत आहे ते इतकं गमतीदार वाटतं की 1 फूट उभं राहतं आणि 2 फूट आडवं होतं. तर असं म्हणतात की तिथे शय्येकरता प्रभू रामचंद्रांनी त्या गवतावरनं हात फिरवला आणि त्याचा तो बेड तयार झाला, म्हणून त्याला रामशेज असं नाव आहे. रामाने तिथे प्रत्यक्ष शयन केलं.
तो दगड तिथून हत्तीवरनं मोठ्या मोठ्या बैलांच्या बैलगाडीमधनं तो मंदिराच्या इथे आणला गेला आणि तो प्रत्येक दगड हा दूध आणि नवसागर यामध्ये उकळून त्याची टेस्टिंगची एक पद्धत होती की बा जरी सॉलिड दगड एवढा मोठा असला तरी त्याला इंटरनल क्रॅक्स असतात, काही ठिकाणी तो आतून पोकळ असतो. तर तो जेव्हा असा टेस्ट केला जातो तो त्यावेळेला तो ब्रेक होतो त्यामध्ये. मग ती रिजेक्ट झालेली दगड त्यांनी बाजूला काढली आणि जे दुधात उकळून पासआउट झाली ती दगड या मंदिराकरता बांधली गेली. मंदिराचं आर्किटेक्चर, मंदिराचा जो एक पॅटर्न भारतामध्ये साधारणतः 5 प्रमुख पॅटर्न्स आहे. तर त्यामध्ये जी स्थापत्यशैली आहे आपल्या मंदिराची ही हेमाडपंथी आर्किटेक्चरल पॅटर्न आहे. म्हणजे दक्षिण भारतामध्ये गोपूर मंदिर आहे, चोलाज टेम्पल आहेत, द्रविडियन शैली आहे. उत्तर भारतामध्ये आता जे अयोध्येचं राम मंदिर बांधलं गेलं त्याला नागर शैलीचं मंदिर बांधलं आहे. मथुरेला जर तुम्ही मंदिरं पाहिलं तर त्या मंदिरांवर शिखर नाही आहेत. तर अशा पद्धतीचे जे व्हेरियस पॅटर्न आहे त्यामध्ये आपल्याकडे हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा हा मंदिराचा आर्किटेक्चरल पॅटर्न आहे.